नमस्कार, मी दशरथ काळे, भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्रामविकास विभागाचा पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे। मोहोळ नगर परिषद ही 2015 साली स्थापन झाली। त्या वेळेसपासून 2021 पर्यंत मोहोळ नगर परिषदेवरती नगराध्यक्ष आणि त्याची जी कार्यकारिणी होती त्या कार्यकारिणीने अधिकाऱ्याशी संगनमत करून सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयाचा अपहार या नगर परिषदेमध्ये केलेला आहे। त्याचबरोबर त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर 2021 पासून या नगर परिषदेमध्ये प्रशासक म्हणून या नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश डोके हे काम पाहत आहेत। गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या वतीने माझी वसुंधरा ही योजना राबविण्यात आली। या योजनेचा उद्देश आहे की शहरं चांगल्या पद्धतीनं डेव्हलप व्हावीत, त्या शहरामध्ये चांगल्या पद्धतीने विकास व्हावा। असं असताना मोहोळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश डोके, त्यांचे सहकारी अमित लोमटे आणि या योजनेचे समन्वयक हर्षल माने यांनी जो शासनाकडे प्रस्ताव दाखल करायचा होता तो पूर्णपणे बोगस प्रस्ताव तयार करून शासनाची मोठ्या प्रमाणावर दिशाभूल केलेली आहे। खऱ्या अर्थानं ही योजना एक चांगलं काम करणाऱ्या शहरासाठी आणि त्या ठिकाणी काम झाल्यानंतर ही सगळी कामं दाखवून ह्या योजनेसाठी प्रस्ताव सबमिट करायचे होते। परंतु या ठिकाणी जे काय त्या प्रस्तावामध्ये दाखल केलेलं आहे ते सर्व बोगस आणि दुसऱ्या ठिकाणचे फोटो जोडून हा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे सादर केलेला आहे। खऱ्या अर्थानं ह्या प्रस्तावामध्ये प्रस्ताव सबमिट केला आणि जवळजवळ मला वाटतं महाराष्ट्रामध्ये मोहोळ नगर परिषदेचा 19वा क्रमांक आलेला आहे आणि तो पुरस्कार पण महाराष्ट्र शासनाचा मोहोळ नगर परिषदेला मिळाला आहे। परंतु त्या ठिकाणी जवळजवळ त्या पुरस्काराची रक्कम आणि जे अनुदान आलेलं होतं त्या अनुदानाचा विल्हेवाट या ठिकाणी कोणत्या कामासाठी आणि कुठे लावली याचाही कोणत्याही इथल्या स्थानिक लोकांना किंवा कुठल्याही ह्याला नाही। तर नगर परिषदेने जो या योजनेमध्ये बोगस प्रस्ताव दाखल केला आहे आणि ती योजना मिळवून तो पुरस्कार मिळवून त्या ह्याचा अपहार केलेला आहे, त्या निधीचा अपहार केला आहे, तर त्या अपहाराबद्दल या सर्व जे अधिकारी आहेत, या संबंधित अधिकारी आहेत, त्यांच्यावरती तात्काळ शासनाने कारवाई करावी। बोगस प्रस्ताव दाखल केल्यामुळे त्यांच्यावरती फसवणुकीची गुन्हे दाखल करावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर नगरविकास मंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मी केलेले आहे।